जिभेची चव आणि ताटाची शोभा वाढवणारं असं आपण मस्त चटपटीत कैरीचं लोणचं पारंपरिक पद्धतीने 1 किलोच्या अचूक प्रमाणात जशी आपली आजी लोणचं तयार करायची ना, अगदी तसं लोणचं आज आपण बनवणार आहोत। बुरशी लागू नये किंवा ते खवट होऊ नये, अगदी 1 ते 1.5 वर्ष लोणचं अगदी असंच चांगलं टिकावं यासाठी काय काळजी घ्यावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा, आवडली तर नक्की लाईक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मध्यम आकाराच्या तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत। त्या 2 तास पाण्यामध्ये ठेवल्या होत्या। यामुळे कैरीला जो चीक लागलेला असतो तो निघून जातो। 2 तासानंतर देठाच्या बाजूचा चीक हाताने चोळून काढायचा आहे। सगळ्या कैरींचा चीक मी काढून घेतला, पुन्हा एकदा पाण्याने धुवून घेतल्या। आता कॉटनचा स्वच्छ कपडा घेऊन या कैऱ्या चांगल्या कोरड्या करायच्या आहेत। कैऱ्या कोरड्या करून घेतल्या, आता कापून घेऊ। कैरी कापताना जे काही सुरी पाट वापरणार असाल ते कोरडे असायला हवे। कैरीचे देठ कापून घ्यायचे। कोवळी कैरी असल्यामुळे घरीच कापू शकतो। आता यातली कोय घ्यायची नाही, काढून टाकायची। आता याच्या बारीक फोडी करायच्या। लोणच्याच्या फोडी बारीक ठेवल्या तर त्या खायलाही पण सोपे जाते। अशा फोडी करून घेतल्या। खूप मोठ्याही नाहीत आणि खूप छोट्याही नाहीत। मी या सगळ्याच कैरीच्या लहान फोडी करून घेतल्या। आता या भांड्यामध्ये फोडी काढून घेतल्या। हे भांडेही स्वच्छ आणि कोरडे असायला हवे। आता यात 1 चमचा मीठ घालायचं आणि अर्धा चमचा हळद घालायची। आता ही हळद आणि मीठ कैरीच्या लोणच्याच्या फोडींना सर्वत्र लागण्यासाठी हे असे टॉस करून घ्यायचे, म्हणजे सगळीकडे हळद आणि मीठ लावून घ्यायचे आहे। चमच्यानेही तुम्ही हळद मीठ लावून घेऊ शकता। मीठ लावल्यानंतर या कैरींना बरचसं पाणी सुटायला लागतं। आता ही कैरी आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायची। चाळणीमध्ये कैरी काढून घ्यायचं कारण आपण मीठ लावल्यानंतर जे पाणी सुटतं ते पाणी सगळं निथळून खालच्या भांड्यामध्ये पडत राहतं, म्हणजे आपली कैरी जास्तीची ओलसर होत नाही। जर आपण या फोडी जाळीच्या भांड्यात न काढता पातेल्यात किंवा भांड्यात ठेवल्या असत्या तर मात्र जे कैरीला पाणी सुटतं ते या फोडींमध्येच मुरलं जातं आणि आपल्या लोणच्याला बुरशी येण्याचं हेच कारण महत्वाचं असतं। आता यावर झाकण ठेवून कैरी 7 ते 8 तास बाजूला ठेवून द्यायची। मी ही रात्रभर अशीच ठेवून दिली होती। आता आपण लोणच्याचा मसाला करायला घेऊ। मंद आचेवर कढई गरम करून त्यात मेथी दाणा 1 ते 2 मिनिटे भाजून घ्यायचे आहे। मेथी दाणा खूप जास्त घ्यायचा नाही, नाहीतर लोणच्याला खूप जास्त कडवट चव येते। मेथी दाणा 1-1.5 मिनिटे भाजला आहे, काढून घेऊ। आता यामध्ये मोहरीची डाळ घालायची। मोहरीची डाळ थोडीशी गरम करून घ्यायची, म्हणजे ती चवीलाही छान लागते आणि त्यातला ओलसरपणाही निघून जातो। मोहरीची डाळ छान अशी भाजून झाली आहे, काढून घेऊ। आता मीठही थोडे गरम करून घेऊ। त्यातील ओलावा असेल तर तो कमी होण्यास मदत होते। मेथी दाणा गार झाला आहे, वाटून घेऊ। मेथी दाणा आणि भाजलेल्या डाळीतील थोडी डाळ म्हणजे 1 ते 2 टेबलस्पून इतकी मिक्सर मध्ये घ्यायची आहे आणि हे जाडसर असे वाटून घ्यायचे। फार बारीक करायचे नाही, थोडे जाडसरच करायचे। पेस्ट केला तर लोणचे कडू होते। आता कढईमध्ये 1/2 किलो तेल घ्यायचे। हे मी कच्च्या घाणीचे मोहरीचे तेल घेतले आहे। तुम्ही दुसरे कुठलेही रोजच्या वापरातील रिफाइंड तेल वापरलं तरीही चालेल। मोहरीचे तेल थोडे मध्यम आचेवर गरम करून घेतले। त्यातून हलका धूर यायला हवा। नंतर गॅस बंद करून तेल खाली उतरवून घेऊ। तेल हलकं कोमट करून घेऊ। कोमट झाल्यावर यात हिंग घालू। हिंग थोडा थोडा करून घालू। हिंग छान फुलल्यासारखा झाला की यात जी मेथी दाणा आणि मोहरीची डाळ वाटली होती ते छान परतून घेऊ। आता यामध्ये मोहरीची डाळही घालून चांगली यात एकत्र करून घेऊ। आता यात सगळे पावडर मसाले घालू, म्हणजे ते मसाले जळणार नाहीत। हळद घालू, काश्मीरी लाल मिरची पावडर घालू, तिखट मिरची पावडर, इथे मी मालवणी मसाला घातला आहे। तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला असेल तो इथे घालू शकता आणि मीठ घालू। आता हे मसाले चांगले तेलामध्ये मिक्स करून घेतले। हा मसाला पूर्ण गार करायचा आणि नंतरच पुढची प्रोसेस करायची। आपला मसाला तयार झाला आहे। हा तयार केलेला मसाला अगदी बेसिक आहे, म्हणजे जे आपण बाजारातून लोणचं विकत आणतो तसा हा मसाला मी बनवला आहे। काही भागांमध्ये यात बडीशेपची पावडरही घातली जाते किंवा लवंग आणि काळी मिरी सुद्धा वापरली जाते। त्यामुळे आपण आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये बदल करू शकता। हा पूर्णपणे गार होण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे। आता दुसऱ्या दिवशी बघा, साधारण 8 ते 10 तासानंतर
फोडींना पाणी सुटलं आहे. ते सगळं पाणी या खालच्या भांड्यामध्ये जमा झालेलं आहे. या फोडींमध्ये जराही पाणी मुरलं गेलं नाही, त्यामुळे आपलं लोणचं अगदी वर्षभर बुरशी न येता छानपैकी राहतं. आता या फोडी फॅन खाली 3 ते 4 तास कोरड्या करून घ्यायच्या. आता आपण तयार केलेला मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे. हा मसाला गरम असताना, कोमट असताना वापरायचा नाही. तो पूर्णतः गार झाल्याशिवाय यामध्ये कैरीच्या फोडी घालायच्या नाहीत. मी आदल्या दिवशीच हा मसाला तयार केला होता. तेव्हा कैरीच्या फोडींना हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं. त्यामुळे कैरीच्या फोडीही मुरल्या गेल्या आणि मसालाही छान थंड झाला आहे आणि तो मुरलाही आहे. दुसऱ्या दिवशी मी त्या फोडी थोड्या फॅन खाली सुकवल्यानंतर यात घातल्या आहेत. या फोडी मसाल्यांमध्ये छान अशा एकजीव करून घेतल्या. आताच हे लोणचं छान रसरशीत दिसत आहे. आपण घेतलेल्या तेलाचं प्रमाण अचूक आहे, पण जर का लागलं तर बरणीत भरल्यानंतरही तेलाचा वापर करू शकतो. 1 दिवस हे लोणचं मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. त्यामुळे झाकण ठेवून 1 ते 2 दिवस या भांड्यामध्येच हे लोणचं असंच ठेवणार आहे. त्यामुळे कैरीच्या फोडी खाली बसल्या जाऊन तेल वर येईल. बघा, 2 दिवसानंतर पहा, या फोडी लोणच्यात मुरल्या जातात आणि खाली बसल्या जातात आणि तेल स्वतःहूनच वर येतं. आता आपल्याला जास्तीचं तेल घालण्याची गरज नाही, कारण फोडींच्या वर आपलं तेल आलेलं आहे. छान, किती रसरशीत आपलं लोणचं तयार झालं आहे. काचेची बरणी स्वच्छ धुवून कोरडी केलेली असावी. आपल्याला आता हे लोणचं काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे. थोडी चव घेऊन बघायचं. मीठ जर कमी असेल तर तुम्ही वाढवू शकता. आता हे लोणचं बरणीत भरून ठेवू. बरणीमध्ये लोणचं भरताना छान असं दाबून दाबून भरायचं, म्हणजे हवेची पोकळी राहत नाही आणि लोणचं आपलं अजिबात खराब होत नाही. हे असं दाबून भरल्यामुळे तेल असं वर येतं आणि आपल्याला जास्तीचं तेल घालण्याची गरज लागत नाही. तुम्ही बघू शकता, छान असं खार सुटलेलं रसरशीत लोणचं तयार झालं आहे. हे शिल्लक राहिलेलं लोणचं रोजच्या वापरासाठी मी छोट्या बरणीत भरून ठेवणार आहे. हे आपलं वर्षभर टिकण्यासाठी लोणचं तयार झालं आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने असं लोणचं बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. तर आजची रेसिपी जरा देखील आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसह शेअर करा. जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉनही प्रेस करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा उपयुक्त रेसिपी सोबत. धन्यवाद.